ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील NSP पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये केलेल्या बोगस भरतीमधील 12 शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले आहे। काल राजकुमार छाजेड यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ उपसंचालक संजय राठोड यांना भेटले असता भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे सादर करण्यात आले। संस्थेचे तथाकथित सर्वेसर्वा शैलेंद्र गांगुर्डे, मुकेश गांगुर्डे यांनी ही बोगस भरती बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली। भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे पाहून शिक्षण अधिकारी चक्रावले आहेत। लवकरच पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होणार आहे। शिक्षण अधिकारी मनीष पवार हे या प्रकरणी चौकशी करीत आहेत। विधायक समिती अध्यक्ष सुभाष जगतापसह 30 जणांनी मिळून शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार केलाय। त्यामुळे अदा झालेले वेतन वसूल होऊन त्या शिक्षकासह संस्था संचालकावर कार्यवाही होणार आहे। गुन्हा दाखल होऊन अटक सत्र सुरू होईल। पिंपळनेरमधील शैक्षणिक घोटाळा उघडकीस आल्याने तथाकथित पुढारी अडचणीत आले आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।